ठरवतं की बा याचं 10,000 आपण कमीत कमी टार्गेट पकडलं, पण 5,000 तरी लोक येतील ह्या हिशोबाने ही सगळं काम चालू आहे. याचा फायदा आपल्याला असा आहे, आता मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही लोकसभा किंवा इलेक्शन डोळ्यासमोर तुम्ही हे करताय का, तर असं आपण काय डोळ्यासमोर ठेवून करत नाही आहे. आणि सेकंड थिंग काय माहिती का, की लोकांनी जर असं पत्रकारांनी घेतलं किंवा ठीक आहे लोक आपण इलेक्शन डोळ्यासमोर आपण हे करतोय, तर लोकांचा हक्क आहे, लोकांचा अधिकार आहे की जो जुना उमेदवार आला आहे तसाच तो पुढे आला, तर हे प्रश्न होते तुम्ही मागे का लावले नाहीत. आणि नवीन जर आला तर त्या उमेदवाराला लोकांनी विचारलं पाहिजे की हे कामं पेंडिंग आहेत, तू करणार का. म्हणून आपण लोकांमध्ये ती जनजागृती करतोय. एअरपोर्टचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल किंवा सोसायट्यांचा विषय असेल, प्राणी संग्रहालयाचा विषय असेल, या व्यापक लेवलला आपण ह्याची हे करणार आहे. आणि ही लढा सोलापूरचा आपण ही मोहीम राबवतो प्रेस दिवसाची. की समजा कार्पोरेट आपण याला आपण एक हे म्हणतोय मेट्रो सिटी म्हणतोय. मेट्रो सिटीच्या हिशोबाने इथं कुठलेच प्रोजेक्ट नाही आहेत किंवा गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये म्हणजे असा कुठला 50 कोटी 100 कोटी 200 कोटी 400 कोटीचा कुठलाही प्रोजेक्ट सोलापूरमध्ये आला नाही आहे. तर ते का नाही आलं गेलेलं. तर त्याच्यानंतर असं एक आहे की सोलापुरातले एक्झिस्टिंग प्रोजेक्ट ज्याची खरंच बाबा सोलापूरचा गरज आहे, तर ते बाहेर का शिफ्ट केले गेले. ते आता 12 तारखेला किंवा 18 तारखेला मला वाटतं मोदी साहेब येणार आहेत, तर त्याच्या 14 तारखेला 3,000 लोकांना आपण तिथं राहण्याची व्यवस्था करतोय. मग त्याच्या पोटा पाण्याचं काय. मग तो जर टेक्स्टाईलचा प्रोजेक्ट त्या भागात झाला असता तर त्या 3,000 लोकांना तिथं काम मिळालं असतं ना. लोकांना घरं द्यायची, पण त्याच्या पोटा पाण्याचं काय. ते घरं दिली नसते, ते परवडलं असतं ना. किती ते 1,000 कोटी रुपये खर्च करून ते घरं बांधले, त्याच्यापेक्षा प्रोजेक्ट आणले असते, लोक स्वतः आपली घरं बांधून घेतली असते ना. त्यांना घराची व्यवस्था करायची आणि पोटा पाण्याची काय. ह्या विषयावर लोकांना बोलतं करायचं आहे आपल्याला, सोलापूरच्या लोकांना बोलतं करायचं आहे. कारण आता मी भागात फिरतो ना, भागात फिरला मी नावं घेत नाही कोणाची, भागात फिरल्यानंतर ॲक्च्युली कार्यकर्ते माझ्यावर फोटो काढायला घाबरतात. म्हणे का, अहो साहेब म्हणे मी त्याच्या बँकेतनं कर्ज घेतलेलं आहे, मी त्याच्या पतसंस्थेतनं कर्ज घेतलेलं आहे, माझी ऊसाची बिलं पेंडिंग आहेत. म्हणजे ही भीती चांगली नाही ना, ही भीती चांगली नाही ना. मग आपण सोलापूर जिल्ह्यातली ह्या 4 विधानसभातले लोक हे आहेत का, म्हणजे राजेशाहीमध्ये जगतात का, लोकशाही नाहीच आहे का इकडे. म्हणजे कोणाकडनं कर्ज घेतलं मी आणि कोणाच्या बँकेत हे प्रमाणे बोलतोच, म्हणजे हे लोकांना बोलतं करायचं आहे की अरे कुठल्याही अधिकाऱ्यांना आणि कुठल्याही ह्यांना राजकारणाच्या लोकांना प्रश्न विचारणं म्हणजे सोलापूरच्या लोकांना गुन्हा वाटतो काय. आणि ह्याच्या विपरीत परिस्थितीने मी पुण्यात राहतो, कोथरूड आणि बावधन परिसरामध्ये. आम्हाला आमच्या घरातली लाईट जरी 10 मिनिटं गेली ना, तरी आम्ही तिथल्या नगरसेवकाच्या ह्याची ना फोन करून कानउडाणी करतो का. ही ताकद सोलापूरच्या लोकांना आली पाहिजे प्रश्न विचारण्याची. मी कुठंतरी माझं काम अडेल. काल माझ्या घरी एक माणूस मला भेटायला स्पष्ट भाषेत म्हणला, साहेब म्हणला मी कंदरगावमध्ये शाखा ओपन केली ना, माझी वहिनी सरपंच आहे म्हणला, माझी एक पण कामं होणार नाही म्हणलं तिथे. ही भीती लोकांच्या मनात संपण्यासाठी राजकारण ही सगळ्या नंतरच्या गोष्टी लोकांना बोलतं करायचं काय, लोकांना बोलतं करायचं. म्हणून हा लढा आपण उभा करतो. तर तुम्ही त्याची हे करायला पाहिजे. मी त्या पोरांना विचारलं, म्हणलं असं करे म्हणलं साहेब म्हणला इथं म्हणलं आम्हाला ह्याच कॉलेजमध्ये जायचं असतं म्हणलं, आमच्या ऊसाची बिघाड होती म्हणलं याची. आणि म्हणलं माझ्या घराची जप्ती आहे म्हणला, मी त्याचं काम करतो म्हणून म्हणला मला हे केलं म्हणलं, मग तुमच्यावर फोटो दिसले की दुसऱ्याची जप्ती येईल म्हणलं. काय किती मोठी भीती आहे. सगळं दबावाखाली जातं. लोकांना स्वावलंबी बनवणं खूप गरजेचं आहे. खरंच ॲक्च्युअल परिस्थिती मला असं वाटतं, लोकांना स्वावलंबी बनणं आणि बोलतं करणं. विरोधात बोलल्याशिवाय किंवा आपल्यावर अन्याय होतोय कळणार नाही तर कसं व्हायचं कसं. आता हे जस्ट इमॅजिन करा, आता हे तुमच्या लोकांच्या रिपोर्टनुसारच मी त्याचं R&D करून मी त्याचा रिपोर्ट घेतला आहे. एक गोष्टी अशा आहेत की सोलापूर जिल्ह्यातनं लाखो तरुण दर पुण्यात राहत, म्हणजे सोलापुरात पुण्यात राहत, पुण्या मुंबई नाशिक कोल्हापूरला येतात. साहेब आमच्या गावाला हे दुर्भाग्य बघा, एकही प्रोजेक्ट 100 कोटीच्या वरती पुण्यात सोलापूर जिल्ह्यात आला नाही आहे काय. यासाठी लढा उभारणं खूप गरजेचं आहे. आणि हे आहे ना आपण ऑनलाईन पण करतोय की प्रत्येक लोकांना आपल्यामध्ये सामील व्हायची गरज नाही आहे, की ते ऑनलाईन त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला देतील आणि आपण त्यानुसार ते पोस्ट करून आपण ते की आपण ॲक्च्युअली शासनापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करतो. म्हणजे याला व्यापक रूप द्यायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही व्हिजन घेऊन जाताय की बाबा हे जे प्रश्न आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या अर्ध्या कोटीवर आणि त्याचे म्हातारी लोक घरी आणि पोरं दुसऱ्या ह्याच्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात मंजूर प्रकल्पांचा विषय, त्याच्यासाठी जनता का बोलत नाही ते बोलतं करायचं लोकांना.
उद्योगनगरी सोलापूरला डावलून धाराशिवला टेक्नॉलॉजी कंपनी नेली, त्याच्यावर सोलापूरला आपण ते काम देऊ. 250-300 कोटीचा प्रोजेक्ट 300 एकरमध्ये जर एखादी फॅक्टरी उभा झाली असती तर आमची लाखभर लोक कामाला लागली जगली असती ना. 10,000 पोरं कामाला लागली असती, त्याच्यात बागा 5-5 माणसं म्हणलं तर लाख लोक जगली असती. त्यानंतर उजनी पाण्याचा प्रश्न, 110 TMCचं पाणी डॅममध्ये आहे, तर त्याच्यातनं 5 TMC पाणी फक्त पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्याला दिलं जातं. इंदापूरला 5 TMC पाणी दिलं जातं. मग सोलापूरला काय? सोलापूर कर्नाटकला 9 TMC पाणी जाते. मग ह्या गोष्टीवर लोकांना बोलतं करायचं आपल्याला. काय दुसरं, हदवाड पट्ट्यातील जे 28 वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत, टॅक्स घेतलं जातं. माझ्या घरी आहे ना, परवा दिवशी ॲक्च्युली 39 टॅक्स घेण्यासाठी ते सावकारकी लोक असतात ना, त्यांना दूध कुडरी म्हणून घरासमोर बसत असतात, असं त्या माणसाने माझ्याकडे 39 रुपये घेतले माझ्या घराचं टॅक्स. पट्ट्यातले सगळे प्रश्न त्याच्यावर लोकांना बोलतं करायचे, त्यांच्या भागातलं. दुसरा, जुळे सोलापूर परिसरातील जे सोसायट्या या लोकांना खरेदी करता येतं, पण त्याचं टॅक्स गव्हर्नमेंट घेतं. मग तुम्ही त्याचं नियमित करा ना, मग तुम्ही त्याचं टॅक्स घेता ना, मग नियमित करा, त्या लोकांना हे करा, सर्व्हिस द्या. काय तो एक प्रश्न आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या कारणासाठी चिमणी पाडली गेली, हां, तर तो एक सगळ्यात प्रश्न आहे. दुर्भाग्य बघा, हे सगळे प्रश्न असताना, सोसायटीचे प्रश्न वगैरे असताना विमानतळांच्या आपल्या ह्याच्यानंतरनं, म्हणजे आपल्या विमानतळानंतरनं कोल्हापूर आणि शिर्डीला तर इंटरनॅशनल एअरपोर्ट केलं. ह्या एअरपोर्टच्या आपल्या नंतरनं चालू झाल्या, एअरपोर्ट सर्व्हिसेस आपल्या नंतरनं चालू झाल्या. मग सोलापूरला का नाही? काय तो एक सगळ्यात प्रश्न. दुसरा, आपल्या ह्याचं प्राणी संग्रहालयाचं काय, म्हणजे चालू असलेलं प्राणी संग्रहालय नाकारतेपणामुळे कसा बंद पडतो. टेक्स्टाईल हब इथं असताना तिकडे जातोय, मग प्राणी संग्रहालय पण काय यांना शिफ्ट करायचं का? हा एक सगळ्यात मोठा विषय आहे. आणि बसवेश्वर उद्यान, यांना त्या कारणानं कोणी ना कोणी अडचणी आणि अडकाळी त्यात घालतात. म्हणजे लिंगायत समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जातं का, हा प्रश्न पडतो. ह्या सगळ्या प्रश्नावर लोकांमध्ये जनजागृती करून, काय लोकांमध्ये जनजागृती करून ह्या सगळे प्रश्न ज्या लेवलवर संपवता येईल त्या लेवलवर आपण हे प्रश्न संपवणार. त्यासाठी मग रस्त्यावर उतरावं लागेल चालेल, कॉर्पोरेशनची मदत घ्यावं लागेल चालेल, त्याच्या विरोधात बोलावं लागेल तर चालेल, मंत्रालयात जावं लागेल तर चालेल. हे प्रश्न आपल्याला त्या पद्धतीने त्या लेवलला संपवायचं. पण त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, लोकांनी हे प्रश्न उपस्थित केले पाहिजे. त्यांच्या भागात येणाऱ्या अगद्या सरपंच पासून नगरसेवकापासून लोकप्रतिनिधींना, कॉर्पोरेशन आणि तिथं हे नाकारते की आल्यानंतर लोकांना लोकप्रतिनिधीच्या आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भीती घालवणं गरजेचं आहे. जोपर्यंत प्रश्न विचारला गेला नाही तोपर्यंत ही कामं होणार नाही. त्यामुळे जनसामान्यांनी यांना आवाज उठवणं गरजेचं आहे. जरंगी पडल्यासारखं झालं, पहिला समाजाला टक्केवारी मिळते, काय घेणं पडलं यांना या सर्वसामान्य जनता प्रश्नावर. हे टोटल 12 प्रश्न आहेत. त्या 12 प्रश्नावर त्या भागातले जे प्रश्न आहेत त्या भागातल्या लोकांना आपण जागरूक करू. त्या दिवसामध्ये 12चे 12 सगळे प्रश्न येणार आहेत. एकही प्रश्न आपण 12पैकी एक तर सक्सेस होईल की नाही? 100% आपण सगळे सक्सेस करणार लोकांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून लोकांना आपण या सगळ्या प्रश्नांची जनजागृती. सुरुवात ही हदवाड पट्ट्यातून, शेवट हा उजनीच्या पाण्याचा प्रश्न. बडशी पत्रकार